भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. चंदनाचे हात पायही चंदन, परिसाणाही हीन कवने अंग. दीपांनाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासोणी, पाहता उगुण मिळेचिना. दीपांनाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री गुरूंचे चरण, नमस्कारो नियाता. महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडलीकाय धातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठं तमानंदकंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन. पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजं पुरदिक्प्रदेशं. विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया
नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू पार्थिते मी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु देहू गावचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण, वैराग्याचे महामेरू असे असणारे संत तुकोबाराय यांच्या गाथ्यातील संतपर प्रकरणातील 3 चरणांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी श्री माऊली मृदंग क्लासचा आजचा हा आपला सुंदर असा सोहळा म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. एवढा उत्कृष्ट असा समाज, उत्कृष्ट असे गायक, उत्कृष्ट असे वादगीते जमलेले आहेत. आणि आजचा दिवस आहे कितवा? 3रा. आणि या 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गुरुजींच्या कृपेने आज माझ्या वाट्याला आली, तरीही मी माझे परमभाग्य समजते आणि कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. हा संत प्रकरणातील काय आहे तर अभंग आहे. संत तुकोबाराय काय सांगतात या अभंगातून? चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कवणे अंग. या अभंगातून तुकोबाराय काय सांगतायत तर सज्जन माणसाची लक्षणे सांगतायत. आणि सज्जन माणसाची लक्षणे सांगत असताना तुकोबारायांनी 4 उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण ते म्हणजे चंदन. चंदन काय करतं तर ज्या ठिकाणी चंदनाचं झाड असतं त्या आजूबाजूची झाडं सुद्धा कशी होतात तर त्याला सुद्धा चंदनाचा सुवास येत असतो. स्वतः चंदन झिजतं पण इतरांना काय करतं? सुगंधित करतं. त्याचप्रमाणे संत असतात. दुसरं जे उदाहरण दिलंय ते म्हणजे परीस. आता परीस काय करतं तर परिसाच्या जर संगतीमध्ये लोखंड आलं तर त्या लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे आपण जर या संतांच्या संगतीमध्ये गेलो तर वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही. हे काय दिले तर दुसरं उदाहरण दिलेलं आहे. तिसरं जे उदाहरण दिलंय ते म्हणजे दिवा. दिवा काय करतो हो तर दिवा इतरांना काय करतो? प्रकाश देण्याचं कार्य करत असतो. दिवेला किती जरी त्रास झाला तरी सुद्धा तो प्रकाश देण्याचं काम काय थांबवत नाही. त्याचप्रमाणे संत असतात. किती जरी त्या संतांना त्रास झाला तरी सुद्धा इतरांना ते नेहमी काय करतात तर चांगलंच देण्याचा प्रयत्न करत असतात. नव्हे तर ते चांगलंच देतात. आणि चौथं जे उदाहरण दिलंय ते म्हणजे साखरेचं. प्रत्येक पदार्थामध्ये आपण जर साखर टाकली तर तो पदार्थ कसा होतो? गोड झाल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे संत आहेत. संत कसे आहेत तर साखर आहेत. त्या प्रत्येक पदार्थामध्ये जर आपण साखर टाकली तर काय होतो? तो पदार्थ गोड होतो. त्याचप्रमाणे संत सुद्धा कसे आहेत? आपले गोड आहेत. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता उगुण मिळेची ना. या प्रत्येक उदाहरणामध्ये आपण पाहायला गेलो तर काय होईल तर आपल्याला अवगुण सापडल्याशिवाय राहणार नाही. आपण हे पुढे पाहणारच आहोत. पण तुकोबाराय सांगतात की या संतांच्या जवळ शोधून सुद्धा अवगुण सापडणार नाही. असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला मानवी जीवन जगत असताना चांगल्या संगतीची आवश्यकता असते. मानवाला जर चांगली संगत लाभली तर काय होईल? आपलं जीवन हे व्यवस्थित प्रमाणे चालेल. पण जर का मानवाला विसंगत संगत लाभली, वाईट संगत लाभली तर त्या मानवाचं जीवन हे कुठंही भरकटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय पाहिजे आपल्याला तर संगत महत्वाची आहे. प्रत्येक माणसाला काय आहे तर संगत आहे. एखादा म्हणेन मला संगत आवडत नाही, पण प्रत्येकाला स्वतःची तरी संगत असतेच. आपण स्वतःवरती तरी प्रेम करत असतोच. आता 3 संघ सांगितलेत. एक म्हणजे स्थानाचा संघ, दुसरा म्हणजे
वस्तूचा संघ आणि तिसरा म्हणजे व्यक्तीचा संघ. आता पहिला आपण पाहूया तो म्हणजे वस्तूचा संघ. प्रत्येकाला काही ना काहीतरी वस्तू आवडत असते. महिला मंडळ आपल्याला काय आवडतं? आपल्याला दागिने आवडतात. प्रत्येक महिलेच्या गळ्यामध्ये काय असतं तर दागिन्यांनी आपला हा गळा काय झालेला असतो, मडलेला असतो. प्रत्येकीला दागिने आवडत असतात. आवडतात ना की नाहीत आवडत? आवडतात ना. आणि पुरुषांकडे येते मी जरा. तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला तुमच्या आवडीचा शर्ट पॅन्ट आवडतो की नाही? जर तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल आणि तुम्ही जर बाहेर जात असाल तर तुम्ही तुमच्या आवडीचा शर्ट घालता. का घालता? कारण ते माझं काम काय झालं पाहिजे, यशस्वी झालं पाहिजे म्हणून आपण आपल्या आवडीचा शर्ट घालतो. म्हणजे ही काय झाली वस्तूची आवड. महिला मंडळांना सुद्धा तसंच असतं. आवडती एखादी साडी असते. एखादा चांगला कार्यक्रम असेल, जिथं आपलं काहीतरी महत्त्वाचं काम होणार असेल, त्या ठिकाणी आपण काय करतो, आपल्याला आवडणारी साडी घालून जातो ना. का जातो? कारण आपल्याला ती साडी आवडत असते. म्हणून हा काय आहे तर वस्तूचा संघ हा प्रत्येकाला आहे. आता दुसरा एक वस्तूचा संघ तुम्हाला सांगावासा वाटतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला एका वस्तूचा संघ लागलेला असतो. प्रत्येकाच्या हातामध्ये ती वस्तू असते. ती वस्तू कोणती वस्तू? आपला मोबाईल. प्रत्येकाच्या हातामध्ये तो मोबाईल असतो. 10 जण जर आपण बसलो एका ठिकाणी तर आपण एकमेकांशी काय गप्पा मारत नाही. काय करतो? मोबाईलवरती चॅटिंग, व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत असतो. का? कारण त्या वस्तूचा आपल्याला एवढा संघ लागलेला असतो की जेवताना सुद्धा आपण मोबाईल बाजूला ठेवत नाही. एवढा त्या वस्तूचा संघ आपल्याला लागलेला असतो. पण तो संघ चांगला आहे का हो? आहे का चांगला? जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट सुद्धा आहे. जेवढा मोबाईलचा परिणाम चांगला आहे तेवढाच वाईट सुद्धा आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या मुलांचा अभ्यास कशावरती झाला? मोबाईलवरती. मग मोबाईल चांगला की वाईट? आता तुम्ही म्हणाल मोबाईल चांगला, पण जेवढ्याच तेवढा वापरला तर चांगला. त्याचं अतिसेवन केलं तर काय होणार आहे? आपल्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोबाईल सुद्धा वाईट आहे. आजकाल आपण पाहतोय विविध प्रकारच्या गेम त्या मोबाईलवरती आलेल्या आहेत. मला तुम्हाला महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की आपलं लहान मूल मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही. त्याच्या घशामध्ये खाली घास उतरत नाही. का? मोबाईल लागतो. आपली मुलं जेवण खात नाहीत. आपली मुलं काय खातात? मोबाईल खातात. आणि त्याचाच परिणाम पुढे दिसतो की नाही? का? तर लहानपणी हा मोबाईलचा संघ लागलेला असतो. मग पुढे काय आपली मुलं आपल्याला विचारत नाहीत. मग पुढे जाऊन म्हणायचं नाही की आमची मुलं आम्हाला सांभाळत नाहीत. म्हणून आत्ताच आपल्या मुलांवरती असे संस्कार करा की पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या मुलांनी सांभाळलं पाहिजे. इथं एक महत्त्वाची गोष्ट सांगून देते. आजकालच्या आपल्या मुलांची बोटं कुठं फिरतात? मोबाईलवरती फिरतात. पण तीच बोटं ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरून जर फिरली तर तुमच्या मुलांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जेवढा मोबाईलचा परिणाम चांगला आहे तेवढाच काय आहे तर वाईट सुद्धा आहे. हा काय झाला? वस्तूचा संघ झाला. दुसरा जो आहे तो म्हणजे स्थानाचा संघ. वास्तूचा संघ. आता स्थानाचा संघ म्हणजे काय? आपण कामावरती जाताना आनंदात असतो का हो? असतो का आनंदात? नसतो. आपण काय असतो? नर्वस असतो. आपल्याला कामावरती जायला आवडत नाही. पण त्याच्या उलट घरी येताना आपण किती आनंदात असतो की नाही? का आनंदात असतो? कारण आपल्या घरी आपलं कुटुंब असतं. आपल्या घरी आपली मुलं बाळं असतात. आणि आपल्याला ओढ लागलेली असते की कधी मी घरी जाईन आणि कधी मी माझ्या मुलाला भेटेन, कधी मी माझ्या आईवडिलांना भेटेन. हा काय झाला? स्थानाचा संघ झाला. का? कारण आपण त्या स्थानामध्ये राहतो, जगतो, वावरतो. म्हणून तो काय झाला? आपला स्थानाचा संघ आहे. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते. एक असं स्थान आहे की जिथं गेल्यानंतर चोर जरी असला ना तरी आपण त्याला काय म्हणतो? माऊली म्हणतो. ते स्थान म्हणजे कुठलं स्थान हो? तर ते स्थान म्हणजे पंढरपूर. पंढरपूरला आपण का जातो? त्या पांडुरंगाला भेटायला जातो. पण तिथं गेल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडामध्ये काय असतं तर
माऊली माऊली माऊली. तो चोर जरी असला, दरोडेखोर जरी असला, तरी आपण त्याला काय म्हणतो? माऊली म्हणतो. का म्हणतो माऊली? कारण त्या स्थानाचा संग आपल्याला लागलेला असतो. तो संग कसा असतो? पंढरीच्या लोका नाही अभिमान हो, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान हो, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीचा लोका नाही अभिमान, पंढरीचा लोका नाही अभिमान, पंढरीचा लोका नाही अभिमान, पंढरीचा लोका नाही गेल्यानंतर आपण प्रत्येकाला काय म्हणतो? माऊली नावाने हाक मारतो. हे काय झालं तर पंढरपूरचं महात्म्य झालं, त्या स्थानाचं काय झालं? महात्म्य झालं. त्याच्या पुढे जाऊन आळंदी, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. त्या आळंदी क्षेत्राचं किती महत्व आहे हो. पूर्वीच्या काळामध्ये जर आपली मुलं ऐकत नव्हती त्यावेळेस काय करायची हो आई वडील? आळंदीला पाठवून द्यायची. का पाठवून द्यायची? कारण तिथं काहीतरी महत्त्व होतं, त्या आळंदी गावचं काहीतरी महत्त्व होतं. आणि ती मुलं कुठं जायची तर जोग महाराजांच्या संस्थेमध्ये गेल्यानंतर कीर्तनकार बनूनच बाहेर यायची. का? त्या स्थानाचा संघ लागल्यामुळे. एवढा तो महत्त्वाचा संघ आहे. हा काय झाला तर स्थानाचा संघ. आपल्या मनामध्ये वाईट वगैरे विचार आले तर आपण कुठे जातो? मंदिरामध्ये जातो. का जातो? कारण मंदिरामध्ये गेल्यानंतर आपला आत्मविश्वास काय होतो तर जागृत होतो. आपल्याला काय होतं? तिथं आनंद मिळतो. आपल्याला स्मशानभूमीमध्ये जायला आवडतं का हो? नाही आवडत. का? कारण तिथं गेल्यानंतर आपल्या मनामध्ये नकारात्मकता येते, आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात. म्हणून आपण कुठे जातो? मंदिरामध्ये जातो. हा काय झाला? स्थानाचा संघ झाला. तिसरा जो संघ आहे तो म्हणजे व्यक्तीचा संघ. आता व्यक्तीचा संघ, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा संघ असतो. काही लोक म्हणतील की मला कुठल्याच व्यक्तीचा संघ आवडत नाही, तर तसं नाही. प्रत्येकाला स्वतःचा तरी संघ हा
असतोच. प्रत्येकाचं स्वतःवरती प्रेम असतं, म्हणून तर आपण काय होतो, छान तयार होतो, छान कपडे घालतो की नाही. जर स्वतःचा संग नसेल तर आपण कसेही वागलो असतो वेड्यासारखे, पण स्वतःचा तरी आपल्याला संग असतो, म्हणून आपण कसे वागतो, समाजामध्ये वावरताना चांगल्या प्रकारे वावरतो. हा काय झाला, व्यक्तीचा संग. पण याच जर व्यक्तीमध्ये आपल्याला वाईट व्यक्तीची संगत लाभली तर आपलं जीवन हे कुठंही भरकटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला संगत चांगली लागली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा काय झाला तर व्यक्तीचा संग झाला. म्हणून आपल्याला संगत कशी लागली पाहिजे तर चांगली लागली पाहिजे. आता आपण 3 संघ बघितले. एक म्हणजे वस्तूचा संघ, दुसरा म्हणजे स्थानाचा संघ, तिसरा म्हणजे व्यक्तीचा संघ. या व्यक्तीच्या संघामध्ये आपल्याला चांगली संगत लाभली पाहिजे. आपण जर या वारकऱ्यामध्ये आलो तर आपण एक दिवस तरी माळ घातल्याशिवाय राहणार नाही. पण आपण संगत कशाची करतो हो? वाईट व्यक्तींची संगत करतो, व्यसन करणाऱ्यांची संगत करतो. मला तुम्हाला सांगायचं इथे की जर का आपण व्यसन करण्याच्या संगतीमध्ये गेलो तर एक ना एक दिवस व्यसन केल्याशिवाय राहणार नाही. ओ जाम ही क्या पीते हो दोस्तों, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. ओ जाम ही क्या पीते हो दोस्तों, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. हरि नाम का प्याला पियो, सारी जिंदगी सवर जाएगी, सारी जिंदगी सवर जाएगी. पण आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आपण काय करतो, आपण नाही त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. जे कधी आपलं नाही, जे कधी आपल्याला मिळणार नाही, अशा अशाश्वत गोष्टींकडे आपण काय करतो, लक्ष देतो. आपल्या घरातील महाराज आपल्याला बायोडाटा माहीत नसतो, पण शेजारच्या घरात काय चाललंय हे आपल्याला सगळं काहीतरी माहीत असतं. म्हणून आपली संगत चांगली पाहिजे. या 3ही संगतीमध्ये चांगला सुद्धा परिणाम आहे आणि वाईट सुद्धा परिणाम आहे. पण एक अशी संगत आहे की ज्याचं अजिबात नुकसान होत नाही, उलट काय होतो, लाभ होतो. आणि नुसता लाभ होत नाही तर लाभ तो विशेष संत संगे. 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 तेथे जातो ते कपाळ सरीसे. 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 विशेष संत संगे. लाभ तो विशेष संत संगे. लाभ तो विशेष संत संगे. लाभ तो विशेष संत संगे. जातो ते कपाळ सरीसे. तेथे जातो ते कपाळ सरीसे. तेथे जातो ते कपाळ सरीसे. तेथे जातो ते कपाळ सरीसे. लाभ तो विशेष हा काय झाला तर व्यक्तीचा संग झाला. म्हणून आपली संगत चांगली पाहिजे. म्हणून आपली संगत कुणाशी झाली पाहिजे तर संतांची झाली पाहिजे. आता संतांची संगत कशी आहे हो? संत संगत ही अति दुर्मिळ आहे, सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. दुर्लभम त्रेमेवे देवानुग्रहे तुकम, मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. मनुष्य जन्म, मुमुक्षत्व, मनुष्यत्व आणि महापुरुष संश्रय हे कसं आहे तर अति दुर्मिळ आहे. हे आपल्याला सहजासहजी प्राप्त होत नाही. मानवाचा जन्म कसा आहे हा आपल्याला सहजासहजी प्राप्त होत नाही. 84 लक्ष योनी फिरता बहुदुःख भोगी येले, त्यावेळेस हा आपल्याला मानवी जन्म मिळालेला आहे. हा काय आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही. म्हणून या मानव जन्मामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर त्या भगवंताची सेवा केली पाहिजे. अहो नाथ महाराजांनी प्रश्न विचारलाय, चंद्र अमृत सुखे सेववील. चंद्र अमृत सुख सेववील. हस्ता रवी धरवेल. हस्ता विधरवेल. भाया हे या सागर तरवेल. माया हे सागर तरवेल.
हवील. आपण आत्ताच पाहिलं शास्त्रकार काय झालेले आहे तर चंद्रावरती जाऊन आलेले आहे. त्या चंद्रावरती असणारा अमृत सुद्धा आपण काय करू, आपल्याला ते अमृत सुद्धा भेटेल. हे शक्य आहे का हो? आहे का शक्य? पण ते सुद्धा काय होईल तर शक्य होईल. आस्थाला जाणारा रवी धरवेल, मावळणारा सूर्य आपण धरू शकतो का? नाही धरू शकत. पण ते सुद्धा काय होईल, शक्य होईल. बाह्य हेया सागर धरवेल, दोन्ही हाताने आपण समुद्र पार करू शकतो का? नाही पार करू शकत. पण ते सुद्धा काय होईल, शक्य होईल. परी त्या साधूची भेटना होईल का? पण त्या संतांची संगत काय आपल्याला लाभणार नाही. यावरती उत्तर कुणी दिलंय? संत तुकोबरायांनी उत्तर दिलेलं आहे. अर्थ काम चाड नाही चित्ता, अर्थ काम चाड नाही चित्ता, मान मान मोह माया मिथ्या, मान मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी सर्वथा, वर्ते समाधानी सर्वथा, साधू भेट देतील अवचितारे, ऐसे ऐसे यानी भेट देते साधू, ऐसे ऐसे भेटतील साधू, साधू भेट देतील या अवचितारे. ऐसे ऐसे भेटतील साधू, ऐसे ऐसे भेटतील साधू. तुकोबराने उत्तर दिले त्याच्यावरती. अर्थ काम चाड नाही चित्ता, ज्याला पैशाची काही पडलेली नाही, ज्याला काम क्रोध काही नाही, असा कोण आहे तर असा जो व्यक्ती आहे त्याची आपल्याला काय झाली पाहिजे, संगत झाली पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात की अभंगाच्या प्रथम चरणामध्ये चंदनाचे हात पायही चंदन. चंदन काय करतंय तर ज्या ठिकाणी चंदन आहे तिथील आजूबाजूची वृक्ष कसे होतात तर चंदनाचा सुवास त्याला येतो. म्हणून तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, नाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाहीन कौन्यांगी, परिसा नाहीन कौन्यांगी, दीप नाही पाठी पोटी अंधकार, दीप नाही पाठी पोटी अंधकार. परिसा नाही हीन कौन्यांगी, परिसा नाही हीन कौन्यांगी, दीप नाही पाठी पोटी अंधकार, पोटी अंधकार. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कवणी अंग. चंदन काय करतं हो तर ज्या ठिकाणी चंदनाचा वृक्ष असतो तिथील काय होतात तर आजूबाजूची वृक्ष सुद्धा चंदनाची सुवास येत असतो. पण चंदन काय होतं तर स्वतः झिजतं, झिजल्याशिवाय चंदनाचा सुवास येत नाही. आणि चंदनाचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे काय तर आपण उकळलेलं जरी तेल पाहिलं ना आणि त्या तेलामध्ये, उकळत्या तेलामध्ये शुद्ध चंदनाचा एक थेंब जरी पडला ना तर ते तेल कसं होऊन जातं, शीतल होऊन जातं. हा चंदनाचा काय आहे तर महत्त्वाचा गुणधर्म आहे, शीतलता. चंदन कसं असतं तर थंड असतं. तसेच आपले हे संत असतात, स्वतः झिजतात पण इतरांना काय करतात, सुगंध देतात, शीतलता देतात. आणि दुसरं सांगितलंय ते म्हणजे परीस. परीस काय करतं तर लोखंडाचं सोनं करतं. म्हणून आपण या संतांच्या संगतीमध्ये गेलो तर आपलं सुद्धा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण या सुंदर अशा
वातावरणामध्ये आलो पाहिजे, पण आपण काय महाराज येत नाही. आपण काय करतो हो, तासन तास जपाची माळ हातामध्ये घेतो, पण त्या जपाच्या माळेकडे काय आपलं लक्ष नसतं. आपलं सुरू असतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पोरग शाळेत गेलं का ग, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चहा झाला का ग, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जेवण झालं का ग. आपण त्या जपाच्या माळेशी काही एकाग्र झालेलो नसतो. म्हणून आपण आधी त्या नामस्मरणाशी काय झालं पाहिजे तर एकाग्र झालं पाहिजे, पण आपण नाही त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. संतांनी काय केलं हो, संतांनी काय केलं, कामामध्ये राम, काम करता करता त्यांनी काय केलं, त्या भगवंताचं नामस्मरण केलं. अहो आमच्या संत जनाबाई, त्यांनी कधी देवासाठी वेगळा वेळ काढलेला नव्हता. त्या काय करायच्या हो, काम करता करता त्या विठ्ठलाचं नामस्मरण करायच्या. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती उठायच्या आणि काय म्हणायच्या, गोड अशा ओव्या गायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुके, सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, 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 ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, जीव शिव दोन्ही खुंडे ग प्रपंचाचे नेते ग, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग, जीव शिव दोन्ही खुंडे ग प्रपंचाचे नेते ग, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग, लावणी पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, 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 ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. जनाबाई काय देवासाठी वेगळा वेळ काढलेला नव्हता. त्या काय करायच्या तर दन दळता दळता त्या विठ्ठलाला हाक मारायच्या आणि विश्वाचा नायक पांडुरंग परमात्मा कुठे यायचे, जनाबाईंकडे यायचे. कशासाठी यायचे हो, त्यांना दळण दळू लागण्यासाठी, त्यांच्या गोड ओव्या ऐकण्यासाठी. कोण यायचं, स्वतः विश्वाचा नायक पांडुरंग परमात्मा कुठे यायचे, जनाबाईंकडे यायचे. एवढी त्यांची भक्ती कशी होती तर श्रेष्ठ होती महाराज. तशी आपली भक्ती असली पाहिजे, पण आपण नाही त्या गोष्टींकडे एवढं लक्ष देतो आणि आपलं जीवन हे कुठंही भरकटल्याशिवाय राहत नाही. एवढा संतांना त्रास झाला तरी सुद्धा संतांनी त्यांचा कधी वाईट वापर केला नाही. एवढा संतांना त्रास झाला. हो आमचे ज्ञानोबर आहे, एवढा त्या ज्ञानोबरांना त्रास झाला. किती त्रास झाला हो. अहो त्या ज्ञानोबरांना कुणी सुद्धा जेवण देत नव्हतं. त्यांच्या अंगावरती दगडफेक करत होती लोक, पण ज्ञानोबरांनी कधी सुद्धा तोंडातून अपशब्द बाहेर काढला नाही. का नाही काढला हो, कारण त्यांचं अंतकरण हे कसं होतं, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार
ज्ञानोबरांनी कधी सुद्धा तोंडातून अपशब्द बाहेर काढला नाही. का नाही काढला? कारण ज्ञानोबरांचं अंतकरण हे कसं होतं? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. अहो ज्ञानोबरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. आणि आपण काय म्हणतो? 16वं वर्ष धोक्याचं. आहे का 16वं वर्ष धोक्याचं? आहे का? कसं आहे? 16वं वर्ष मोक्याचं आहे. मोक्याचं बरं का. 16वं वर्ष धोक्याचं नाही. एखाद्या तरुण व्यक्तीला आपण जर म्हटलो की चला पंढरपूरला, चला वारीला, तर ती व्यक्ती काय म्हणते? हो, मी जर का पंढरपूरला आलो, मी जर का वारीला आलो, तर मला कोण पोरगी देईल का? माझं लग्न होईल का? ही आजच्या तरुणांची परिस्थिती आहे. पण ज्ञानोबरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. मला तुम्हाला सांगायचं आहे एवढंच. समर्थ रामदास स्वामींनी सुंदर काव्य लिहिलंय. सावधान. हा माणूस कसं जगतो, कसं आयुष्य जगतो? सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अंगी चढला मदन मग कैसा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्षाचं काय असतं? बालपण असतं. 20 वर्षाचं तारुणपण असतं. आणि त्या जर 20 वर्षामध्ये आपल्या अंगामध्ये काय संचारतो? मदन संचारतो. कुठला पांडुरंग आणि कुठला विठ्ठल. आपण काय पंढरपूरला जात नाही. त्या व्यक्तीला म्हणालो आपण चला पंढरपूरला, चला वारीला, तर तो व्यक्ती काय म्हणतो? मला कोण पोरगी देईल का? माझं लग्न होईल का? मी काय पंढरीला येत नाही. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होता दारापुत्र मागे फिरता. 30 वर्ष होता दारापुत्र मागे फिरता. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्षाचं झाल्यानंतर पुन्हा आपण त्या व्यक्तीला विचारलं का नाही चला पंढरपूरला, चला वारीला, तर तो व्यक्ती काय म्हणतो? हो, मुलगा काय माझ्याशिवाय राहत नाही. मी काय आता सुद्धा पंढरीला येत नाही. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष होता डोळ्या 40 येता. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाल्यानंतर काय होतं? आपल्याला चष्मा लागतो. आता 40 वर्ष काय घेऊन बसलाय? लहान मुलांना सुद्धा आजकाल चष्मा आहे. नाहीतर इथं बसलेल्या चष्मेकरांना राग येऊन देऊ नका. आता लहान मुलांना सुद्धा काय झालेलं आहे? तर चष्मा लागलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. त्या 40 वर्षामध्ये जरी आपण विचारलं की नाही चला पंढरपूरला, चला वारीला, तरी तो व्यक्ती येत नाही. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष झाल्यानंतर आपली दाता हलायला लागतात. म्हणून काय खायचं आणि काय नाही खायचं हे आत्ताच आपल्याला कळालं पाहिजे. पुढे जाऊन त्रास नको. पण ते आपल्याला काही कळत नाही आणि आपण पुढे गेल्याशिवाय काय राहत नाही. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाटी मग हाता येते काठी. 60ची बुद्धी नाटी मग हाता येते काठी. त्यासी म्हातारा म्हणती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाठी मग हाता येते काठी. त्यासी म्हातारा म्हणती. तरी विचारलं का नाही आजोबा चला वारीला, चला पंढरीला, नातू काय माझ्याशिवाय राहत नाही. मी काय आता पंढरीला येत नाही. महाराज, अशीच आपली 70 वर्ष जातात, 80 वर्ष जातात, 90 वर्ष जातात. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. सावध सावधान वाचे
राधा नारायण. 100 वर्ष आपल्याला पूर्ण होतात, पण आपण कधी त्या पांडुरंगाचं नाव घेत नाही, कधी आपण त्या वारीला जात नाही. मला सांगायचं एवढंच, एवढं सुंदर काव्य लिहिले समर्थ रामदास स्वामींनी की आपण आयुष्य कसं जगतो, कसं वावरतो या आयुष्यामध्ये, आणि आपला काय होतो तर शेवट होतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून आपण काय झालं पाहिजे तर आत्ताच सुधारलं पाहिजे. ही काय आहे तर मोह माया आहे. हा संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. अरे हा संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हा संसार आहे. अरे हा संसार संसार दोघा जीवाचा विचार, कधी सुखाला नकार आणि दुःखाला होकार. हा संसार आहे. हा संसार कसा आहे? या संसारामध्ये सुख केवढं आहे हो, जवापाड, आणि दुःख पर्वता एवढं. पण याच संसारामध्ये आपण एवढे गुरफटून गेलोय की भगवंत सुद्धा आपल्याला दिसत नाही. आता या मुंबईमध्ये, या नवी मुंबईमध्ये, या घणसोलीमध्ये किती लोकसंख्या असेल हो, नाही सांगता येणार आपल्याला. पण इथं किती लोक बसलेत का? तर तुम्हाला काहीतरी वाटतं की आपल्या हातून काहीतरी देवाचं भक्ती व्हावी, काहीतरी आपल्या तोंडामधून वाणीमधून देवाचे 4 शब्द निघावेत, म्हणून तुम्ही इथं बसलेला आहात. हे प्रत्येकाला वाटतं का हो? काहींच्या घरामध्ये तर देव काय असतो हे सुद्धा माहीत नसतं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आपण नाही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो, पण जे आपल्याला पाहिजे ते आपण पाहत नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, ज्ञानोबरांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपण काय म्हणतो 16 वर्ष धोक्याचं. एवढा त्यांना त्रास झाला तरी सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदान लिहिलं. स्वतःसाठी जे मागतो ते काय असतं? भीक असते. कुटुंबासाठी मागतो ती मदत असते, आणि विश्वासाठी मागतो ते काय असतं? पसायदान असतं. ते ज्ञानोबरांनी शेवटी पसायदानामध्ये सांगितलंय, जे खयांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खय म्हणजे काय हो? तर खय म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक. ज्ञानोबरांनी काय सांगितलं देवाला की देवा, या वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या मनामधील जो काही द्वेष, मद, मत्सर, काम, क्रोध, लोभ जे असेल ते सगळं त्यांना घालवून टाक, आणि यांना काय बनव? तू सज्जन बनव, असं ज्ञानोबराय सांगतात. त्यांना त्रास झाला म्हणून त्यांनी काय वाईट सांगितलं नाही. असे आपले संत असतात. संत कसे असतात तर चंदनासारखे असतात, परिसासारखे असतात. दीपांनाही पाटी, पोटी अंधकार, सर्वांगी साखर, अवघी गोडा. अभंगाच्या 2य चरणामध्ये दीपानाई पाटी कोटी अंधकार, दीपानाई पाटी कोटी अंधकार, दीपानाई पाटी कोटी अंधकार, दीपानाई पाटी कोटी अंधकार, दीपानाई पाटी कोटी अंधकार.
टाळी वाजवायचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा एवढं या वारकऱ्यांचं प्रेम आणि माया बघून एवढा आनंद वाटतो की एवढी मनापासून प्रेम करणारी मंडळी असतील तर आपण नक्कीच गुरुजींच्या कृपेने मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही ही न कवने अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण तुम्ही सर्वांनी पाहिलं असेलच. म्हणून आपण कुणाच्या संगतीमध्ये गेलो पाहिजे तर या संतांच्या या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये गेलो पाहिजे. हे संतच काय करतात हो, आपल्याला योग्य वाटेवरती आणून सोडतात. या संतांनी इतकं देवावरती प्रेम केलंय, एवढं प्रेम केलंय. किती देवावरती प्रेम असावं एखाद्याचं हो, किती देव एखाद्याला आवडावा मनापासून. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक रात
बाजी से खो बैठी वो गोविंद मीरा हाथ मिलाया एक मुरली एक पायल दोनों हरि प्रेम से घायल अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो एक हार न मानी एक जीत न मानी एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी। किती आवडला हो त्या राधेला देव। आज जरी तुम्ही त्या वृंदावनामध्ये गेलात ना तर तिथली माती काय म्हणते, वृंदावन का कनकन बोले बोले राधे राधे। आज सुद्धा तिथली माती काय म्हणते तर राधेचं नाव घेते, राधे राधे म्हणते। एवढं प्रेम राधेनं कुणावरती केलं, त्या कन्हैयावरती केलं, त्या कृष्णावरती केलं। आणि राधा ही द्वापार युगामध्ये होऊन गेलेले आणि मीराबाई या कुठं होऊन गेलेल्या आहेत, कलियुगामध्ये होऊन गेलेल्या आहेत। त्या मीराबाईंनी किती प्रेम केलं हो त्या कन्हैयावरती, त्या कृष्णावरती। ज्या वेळेस मीराबाई आईच्या गर्भामध्ये होत्या ना त्यावेळेस मीराबाईंची आई काय करायची हो, कथा ऐकायला जायची। कथा कुणाच्या असायच्या, कन्हैयाच्या कृष्णाच्या कथा असायच्या। आणि त्याचा परिणाम कुणावरती झाला, त्या गर्भातील मीराबाईंवरती झाला। त्या गर्भातील मीराबाईंना आधीच समजलेलं होतं हा कन्हैया कसा आहे, हा कृष्ण कसा आहे, हा कसा दिसतो, हा कसा नाचतो, हा कसा नृत्य करतो, हा कसा बासरी वाजवतो, याचे पाय कसे आहेत, याचे डोळे कसे आहेत, त्याचे कान कसे आहेत, हे सगळं काही मीराबाईला त्या गर्भामध्ये समजलेलं होतं। एवढी भक्ती कुणाची होती, ते मीराबाईंच्या आईची होती। त्या रोज काय करायच्या, कथा ऐकायच्या आणि त्याचा परिणाम कुठे झाला, त्या गर्भावरती झाला। म्हणून मला कळकळीनं सांगावंसं वाटतं की गरोदर असणाऱ्या महिलांनी काय केलं पाहिजे हो, गरोदर असताना आपण काय केलं पाहिजे, ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे, या सप्त्यामध्ये आलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे। आपण ते करत नाही। 6 वाजले की आपल्या हातामध्ये काय असतो, रिमोट। तो किती वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत। पण आपण कधी ज्ञानेश्वरी उघडून पाहत नाही। त्याचा परिणाम कुठे होतो, आपल्या गर्भावरती होतो। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे। अहो त्या मीराबाई एवढ्या भजन का करू लागल्या, कारण त्यांच्या आईनं गर्भामध्ये असताना काय केलेलं होतं तर भजन केलेलं होतं, कन्हैयाच्या कथा ऐकलेल्या होत्या। आणि त्याच मीराबाईंचा जन्म होतो, त्याच मीराबाई 5 वर्षाच्या होतात। आणि 5 वर्षाच्या मीराबाई त्या कन्हैयाला प्रश्न विचारतात, तुम्ही जो कृष्ण सांगताय, तुम्ही जो कन्हैया सांगताय, तो कुठं भेटेल मला, कुठं मिळेल मला। त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्या कथाकारांनी त्या मीराबाईंना सुंदर अशी गोजिरवाणी कन्हैयाची मूर्ती हातावरती दिली। आणि मीराबाई कोण होत्या हो, मीराबाई राजाची मुलगी होत्या। मीराबाई काय साधी सुधी व्यक्ती नव्हती, राजाची मुलगी होत्या। ती मूर्ती घेऊन कुठं आल्या, महालामध्ये आल्या आणि एका कोपऱ्यामध्ये त्या मूर्तीचे काय केलं, स्थापना केली। तिथे मूर्ती ठेवली आणि एवढ्या नाचू लागल्या, गाऊ लागल्या, भजन करू लागल्या। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, महलों में पली बन के जोगन चली,
लागल्या, भजन करू लागल्या. आणि त्याच मीराबाई जोपर्यंत लहान होत्या ना तोपर्यंत त्यांचं कौतुक झालं महाराज. पण त्याच मीराबाई लग्नाच्या वयाच्या झाल्या आणि राजाजींनी सांगितलं, मीरा तुझं आता लग्न केलं पाहिजे. मीराबाई सांगू लागल्या, बाबा मी काय लग्न करणार नाही. अहो मी केव्हाच लग्न केलंय. कुणाशी? त्या कन्हैयाशी, त्या कृष्णाशी माझं केव्हाच लग्न झालंय आणि मला काय आता लग्न करायचं नाही. त्यावेळेस स्वतःच्या वडिलांनी सांगितलं, मीरा जर का तू लग्न केलं नाहीस तर तुला विषाचा प्याला प्यावा लागेल. मीराबाई म्हणाल्या, ठीक आहे बाबा पिन मी विषाचा प्याला, पण मी लग्न करणार नाही. अहो स्वतःच्या वडिलांनी राजांनी काय केलं, मीराबाईंना विषाचा प्याला प्यायला दिला. आणि काय आश्चर्य महाराज, आपण जसं दूध पितो ना त्याप्रमाणे मीराबाईने तो विषाचा प्याला पिऊन टाकला. पण त्या विषाचा त्यांच्या शरीरावरती काही सुद्धा परिणाम झाला नाही. का नाही झाला? कारण त्यांचं नामस्मरण सुरू होतं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. त्यांचं नामस्मरण सुरू होतं. एवढी त्या नामस्मरणामध्ये ताकद आहे की त्यांनी विष जरी पिलं तरी त्यांना कसला सुद्धा परिणाम झाला नाही. अहो ज्ञानोबारांनी सांगून ठेवलंय, आपल्या घरातील व्यक्ती जर बाहेर पडत असताना आपण जर नारायण हरी या शब्दांचा उच्चार केला ना तर आपला कधी सुद्धा मृत्यू होणार नाही. नारायण हरी उच्चार नामाचा, 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 नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे काही कायाचा नाही, तेथे काही कायाचा रीग नाही. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. तेथे काही कायाचा रीग नाही, तेथे काही कायाचा रीग नाही. हरिमुखे म्हणा, 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 नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे काही कायाचा रीघ नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की मीराबाईंनी विषाचा प्याला पिला, त्यांचं नामस्मरण सुरू होतं म्हणून त्यांना काही सुद्धा झालं नाही. आणि त्याच मीराबाईंना राजाजींनी हाकलून दिलं घराच्या बाहेर आणि मीराबाई स्वतंत्र राहू लागल्या. एका मंदिरामध्ये, कृष्णाच्या मंदिरामध्ये राहू लागल्या. आता तर त्यांना अडवणारं कुणी सुद्धा नव्हतं. एवढ्या नाचू लागल्या, गाऊ लागल्या, भक्ती करू लागल्या. आणि त्याच गावातील एका आजीबाईला मीराबाईंची दया आली आणि त्या आजीबाई कुठं गेल्या, मीराबाईंकडं गेल्या आणि मीराबाईंना बोलू लागल्या, मीराबाई तुम्हाला भूक लागत असेल, तहान लागत असेल, मी तुम्हाला काय करीन, रोज जेवणाचा डबा आणून देईन. त्यावेळेस काय झालं, मीराबाईंची आणि त्या आजीची काय झाली, मैत्री जमली. रोज आजीबाई डबा घेऊन यायच्या, मीराबाई खायच्या, दोघी गप्पा मारायच्या, रोजचा असा दिनक्रम चालू झाला. आणि एक दिवस काय होतं, त्या आजीबाईंना काहीतरी काम येतं म्हणून त्या त्यांच्या मुलाला सांगतात की जा त्या मंदिरामध्ये, ती कोण आहे, मीराबाई आहेत,
त्यांना काय कर तू डबा देऊन ये. मुलगा म्हणतो ठीक आहे जाईन मी डबा घेऊन. आणि तो मुलगा त्या मंदिराच्या बाहेर उभा राहतो आणि मीराबाईंना पाहतो. त्या मीराबाई एवढ्या सुंदर असतात, एवढ्या सुंदर असतात, एवढ्या नाचू लागतात, गाऊ लागतात, भजन करत असतात. आणि तो मुलगा त्या मीराबाईंना पाहतो आणि त्या मीराबाईंच्या प्रेमामध्ये पडतो. तडकन घरी जातो आणि आईला सांगतो, आई त्या ज्या मीराबाई आहेत ना त्यांच्याशी मला लग्न करायचं आहे. आई सांगू लागली, अरे वेडा झालास की काय, त्याने त्यांच्या वडिलांचं ऐकलं नाही, ते तुझं काय ऐकणार आहेत, त्या लग्न करणार नाहीत आणि तुझं काय ऐकणार आहेत त्या. काहीही झालं तरी मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. मुलाने हट्ट केला, आता काय करायचं. आईला प्रश्न पडला, आई रडू लागली. मुलगा म्हणाला, जर का माझं त्यांच्याशी लग्न झालं नाही तर मी काय करेन, आत्महत्या करेन. मी काय हा जीव जगवणार नाही, मी मरून जाईन. आई मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. आई येते, कुठं येते, मीराबाईंकडे येते आणि मीराबाईला सांगू लागते. मीराबाई विचारतात, का आजी रडताय तुम्ही, काय झालं. काय नाही मीराबाई, माझ्या मुलाने तुम्हाला पाहिलं आणि तुमच्याशी लग्न करायचं असा त्याने काय केलेलं आहे तर हट्ट धरलेला आहे. मीराबाई म्हणाल्या, ठीक आहे लग्नच करायचं आहे ना त्याला, माझ्याशी घेऊन या त्याला माझ्याकडे. आजीबाईंना आनंद झाला. आजीबाई घरी गेल्या आणि त्या मुलाला घेऊन आल्या आणि मुलगा मीराबाईंच्या समोर येऊन उभा राहिला. मीराबाईंनी विचारलं, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना. मुलगा म्हणाला, ठीक आहे मला तुमच्याशी काय करायचं आहे तर लग्न करायचं आहे. मीराबाई म्हणाल्या, ठीक आहे करेन मी तुझ्याशी लग्न, पण एका अटीवरती. अट कोणती आहे हो, अट कोणते. मुलगा म्हणाला, ठीक आहे सांगा, काही पण अटी असू द्या, मी त्या अटी काय करेन, पूर्ण करेन. आता प्रेमासाठी काही पण लोक करायला तयार झालेले आहेत. तो मुलगा म्हणाला, ठीक आहे करीन मी अट पूर्ण. मीराबाईंनी सांगितलं, 6 महिने, फक्त 6 महिने याच मंदिरामध्ये रोज सकाळी 6 ते संध्याकाळी 6 त्या कन्हैयाचं भजन करायचं, दिवसभर भजन करायचं. मुलगा म्हणाला, ठीक आहे एवढंच करायचं आहे ना, भजनच करायचं आहे ना, करीन मी भजन. ठीक आहे. 3 महिने झाले. मुलगा एवढा त्या भजनामध्ये दंग झालेला असतो, नाचू लागतो, गाऊ लागतो. आणि 3 महिन्यानंतर मीराबाई सांगतात आजीला, चला आजी मला तुमच्या मुलाशी काय करायचं आहे, आता लग्न करायचं आहे. आजी म्हणू लागले, अहो 3च महिने झालेत, अजून 3 महिने बाकी आहेत 6 महिन्याला. नाही मला आत्ता तुमच्या मुलाशी काय करायचं आहे, लग्न करायचं आहे. आणि मीराबाई आणि ते आजीबाई कुठे जातात, मंदिरामध्ये जातात. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर कुणीतरी मंदिरामध्ये आलंय हे सुद्धा त्या मुलाला कळत नाही. एवढा तो भक्तीमध्ये दंग झालेला असतो, एवढा दंग झालेला असतो की त्याच्या पाठीमागे येऊन मीराबाई उभ्या राहतात तरी त्याला कळत नाही, एवढा दंग झालेला असतो. राधे राधे बोलो राधे राधे, 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 हाँ राधे राधे बोलो राधे राधे, 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 राधे राधे बोलो राधे राधे. असं भजन कोण करत असतो, तो मुलगा करत असतो. आणि मुलगा तिथं उभा असतो, मीराबाई त्याच्या पाठीवरती हात ठेवतात आणि मुलगा पाठीमागे वळून पाहतो तर काय, पहिलाच प्रश्न कुणाला विचारतो, मीराबाईंना, कोण तुम्ही, कुठून आलात. मीराबाई म्हणाले, अरे वेडा झालास की काय, तुला तर माझ्याशी लग्न करायचं होतं ना. तो मुलगा काय म्हणतो, हो मला काय तुमच्याशी लग्न बिग्न करायचं नाही. अहो मी केव्हाच लग्न केलंय, या मूर्तीशी माझं केव्हाच लग्न झालेलं आहे आणि मला काय आता लग्न करायचं नाही. ही ताकद कशामध्ये आहे हो, त्या संतांमध्ये, त्या भक्तीमध्ये. आपण चुकीच्या वाटेवरती जर गेलो तर ते संतच आपल्याला योग्य वाटेवरती आणून ठेवतात. म्हणून संत कसे असतात तर चंदनासारखे असतात, परिसासारखे असतात. तुकोबारांनी ही 4 उदाहरणं दिलेत, पण या प्रत्येक उदाहरणामध्ये काय आहे तर आपल्याला अवगुण पाहायला मिळतो. पहिला अवगुण चंदनाचा. चंदनाचं जर आपल्याला चंदन मिळवायचं असेल तर आधी आपल्याला सर्पाशी सामना करावा लागतो, कारण चंदनाच्या झाडावरती काय असतात, साप असतात. जर चंदन मिळवायचं असेल तर आधी आपल्याला काय करावं लागेल, त्या सापाशी सामना करावा लागेल. हा काय आहे तर चंदनाचा अवगुण आहे. दुसरा आहे ते म्हणजे परीस. परीस फक्त लोखंडाचंच सोनं करतं, दुसऱ्या कुठल्याच धातूचं सोनं करत
नाही. हे काय आहे तर परिसाचा अवगुण आहे. तिसरं जे आहे ते म्हणजे दिवा. दिवा इतरांना प्रकाश देतो, पण दिव्याखाली काय असतो? अंधार असतो. हा दिव्याचा अवगुण आहे. आणि चौथं जे आहे ते म्हणजे साखर. प्रत्येक पदार्थामध्ये जर आपण साखर टाकली तर तो पदार्थ कसा होतो? गोड होतो. पण साखरेच्या अतिसेवनाने काय होतो? मधुमेह झाल्याशिवाय राहत नाही. या 4 उदाहरणांचा काय आहे तर आपण अवगुण पाहिलेत. पण संत तुकोबराय सांगतात शेवटच्या चरणामध्ये की तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेची ना. या प्रत्येकामध्ये आपल्याला काहीतरी अवगुण हा सापडतो. पण या संतांच्या संगतीमध्ये आपल्याला शोधून सुद्धा अवगुण सापडणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तैसा सजना पासोनी तुका म्हणे तैसा सजना पासोनी
सुंदर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. आज या ठिकाणी इतका उत्कृष्ट असा सोहळा आपण म्हणू
आणि ही काय माझी संस्था आहे हे असं मी म्हणेन, माझ्या गुरुजींची संस्था आहे. आणि या संस्थेमध्ये आज मला काही येत नाही. हे सगळे माझ्या आईवडिलांची कृपा, माझ्या आई आप्पांची कृपा, माझ्या गुरुजींची कृपा, म्हणून मी आज इथं तुमच्यासमोर उभी राहिले. आणि आजच्या या 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली तरी हे मी माझे थोर भाग्य समजते आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर